जय महाराष्ट्र. मी तुळशीदास भोईटे. आज आपण संवाद साधणार आहोत महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील अशा एकमेव व्यक्तिमत्वाशी ज्यानं सातत्यानं आपला जीवनाचा ध्यास एकच केलेला. त्याचा ध्यासच नाही, त्यांचा श्वासही एकच आहे, तो म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढा. हा लढा भ्रष्टाचाराच्या विरोधातील तर आहेच, मात्र त्याचबरोबर समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याचा सुद्धा ध्यास सातत्यानं त्यांच्या प्रत्येक श्वासातून अनुभवता येतो. होय, आज आपण संवाद साधणार आहोत अण्णा हजारेंशी. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगण सिद्धीत थेट त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. अण्णा, ज्यावेळी मी राळेगण सिद्धीत येतो, म्हणजे मीच असं नाही, जो कोणी बाहेरून येत असेल इथे, त्यांचा एक अनुभव असतो की मनात जे काही मळप दाटलेले असतात ते सारे दूर होऊन जातात. एक वेगळा उत्साह संचारतो. विशेषतः तुमच्या सानिध्यात वावरताना प्रत्येक वेळी एक वेगळी सकारात्मक ऊर्जा लाभते. नेमकं हेच राळेगण सिद्धीचं वातावरण अवघ्या महाराष्ट्रात पसरवायचं असेल, राळेगण सिद्धीचे मॉडेल आहे. इकडे आल्यावर ज्या पद्धतीनं सारं काही हिरवाई दिसते, पाण्याचे साठे दिसतात, तोच प्रकार अवघ्या महाराष्ट्रात करण्यासाठी काय पावलं उचलली गेली पाहिजेत? असं काम करायचं तर ते फक्त ग्रँड अनुदान एवढ्यातून होणार नाही. असं काम करायचं म्हटलं तर प्रत्येक गावात लीडरशिप उभी होणं गरजेचं आहे. लीडरशिप नाही का? निवडणुकीच्या एका जागेसाठी 25 लोक उभे राहतात. किती आमच्याकडे लीडरशिप आहे. अशा लीडरशिपने हा देश उभा राहणार नाही. लीडरशिप अशी असावी, ते राजकारण असेल, धर्मकारण असेल, समाजकारण असेल, लीडरशिपमध्ये काही गुण असावे लागतात. लीडरशिपचं चारित्र्य शुद्ध असावं लागतं, तर तुमच्या शब्दाला वजन येतं. शुद्ध आचार असावेत, शुद्ध विचार असावेत. विचारसुद्धा बुरसटलेले नसले पाहिजे. शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन. जीवन निष्कलंक असलं पाहिजे. दाग लागला ना, तुमच्या शब्दाला वजन राहत नाही दाग लागल्यानंतर. आणि दुसरीकडं एअर कंडिशन बंगल्यामध्ये राहूनसुद्धा झोप लागत नाही, म्हणून झोपेच्या गोळ्या घेऊन झोपावं लागतं दाग जीवनात लागल्यानंतर. आज अनेकांची अवस्था आहे. दाग असू नये लीडरशिपच्या जीवनात. शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, जीवनात त्याग. ही भारताची भूमी ऋषीमुनीपासून सांगत आली आम्हाला. तुम्हाला समाजाचं भलं करायचं का, गावाचं भलं करायचं का, देशाचं भलं करायचं का, त्याग करावा लागतो. शेतीमध्ये दाण्याने भरलेली भरघोस कणसं दिसतात, ज्वारी, बाजरी, मक्याची, पण एका दाण्याला आधी त्याग करावा लागतो. एक दाणा स्वतःला गाडून घेतो आधी जमिनीत, तेव्हा कणस घेऊन निघतो. त्याने गाडूनच घेतलं नाही तर कणसं कशी दिसणार? आज त्या गाडून घेणाऱ्या दाण्यांची गरज आहे. हे गाडून घेणारे दाणे की स्वतःचं सर्वस्व ते विसरून जातात, स्वतःला मातीखाली गाडून घेतात आणि त्यातून फुलतं सारं काही. मात्र हे दाणे नेमके शोधायचे कसे आणि कुठून निवडायचे, हा प्रश्न लोकांसमोर पडतो. त्यासाठी काय सांगाल? आहेत. आमच्या देशात, आमच्या राज्यात असे दाणे आहेत. फक्त त्याचा शोध घेतला जात नाही, हे दुर्भाग्य आहे. अनेक तरुण म्हणतात, माझ्या आयुष्यात असं काम मला करायचं आहे, मी माझं जीवन वाहून घ्यायला तयार आहे, पण मी कुठून सुरुवात करू? अशा कामाला मी सुरुवात कुठून करू? तो दिशाहीन आहे. त्याला दिशा देणं गरजेचं आहे. काही तरुण असे आहे की ते म्हणतात, माझं जीवन मी समाजासाठी, देशासाठी अर्पण करायला तयार आहे, पण माझा चरितार्थ कसा चालणार? मला जगण्यासाठी आधार काय? प्रश्न आहेत. हे प्रश्न जर सुटले तर असे तरुण देशात आहेत. त्यांना जास्त अपेक्षा नाही आहे.
फक्त जगण्यापुरता त्याला आधार जर दिला आणि अशा नवयुवकांचा शोध घेतला, आमच्या वाटा चुकल्या तर इथेच चुकल्या. आमच्या देशात एकूण असणारी गावं 6,38,000 आणि आमच्या देशाची लोकसंख्या 1,200 कोटी. 1,200 कोटी. फक्त 6 लाख दाणे पाहिजे जमिनीत जाणारे. ते आहेत, त्यांचा शोध घेतला जात नाही. स्वातंत्र्यानंतर हे 6,38,000 दाण्यांचा शोध घेतला असता आणि ते 6 लाख दाणे प्रत्येक खेड्यात गाडून घेतलं असतं तर काय अमेरिका आणि काय रशिया, अरे हा देश खूप पुढे गेला असता. नक्कीच पुढे गेला असं एक खूप वेगळा मुद्दा तुम्ही मांडलात. म्हणजे खरं तर राळेगण पॅटर्न जे तुम्ही तयार केलं त्याविषयीच मी मगाशी विचारलं की अवघ्या महाराष्ट्राला राळेगण कसं करता येईल. त्याच मुद्द्यावर येतो की जो एक वेगळा मुद्दा तुम्ही मांडलात खूप महत्त्वाचा आहे की 6 लाख गावांसाठी आपल्या देशातल्या आपल्याला तसे तरुण लागतील, तसे दाणे लागतील. पण चरितार्थाचा मुद्दा जो तुम्ही मांडलात, चरितार्थ कसा चालवता येईल त्यासाठी काही डोक्यात संकल्पना आहेत का? आहे ना, मी प्रयोग केला. BSc, MSc, BE सिव्हिल, MAW हे जे आमचे कॉलेजेस आहेत, अशा कॉलेजच्या प्राचार्यांना मी पत्र लिहिले की एक ग्रामविकासाचं आंदोलन उभं करायचं आहे. तुमच्या कॉलेजमधून गेल्या 3 वर्षात जे तरुण बाहेर पडलेत त्यांचे नाव पत्ते सगळे आम्हाला पाठवा. 4,000 तरुणांची नावं आली. त्या 4,000 तरुणांना मी पत्र लिहिली, तुम्ही येता का? एक ग्रामविकासाचं आंदोलन उभं करायचं आहे, तुम्हाला ट्रेनिंग देऊ 6 महिने. पण ट्रेनिंग 11 ते 5 नाही. 11 ते 5 हा देश उभा राहणार नाही. हे 70 वर्ष आपण अनुभवलं आहे. घड्याळाकडे बघून 11 ते 5 हा देश उभा राहणार नाही. हा देश उभा करायचा असेल तर वेळ लागावं लागतं, वेळ. आणि अर्धा वेळ नाही, पूर्ण वेळ लागलं पाहिजे. जे भगतसिंग, सुखदेव, राजगुरूसारखे युवक होते, वेळ लागलं होतं ना देशाचं, म्हणून हसत हसत बलिदान केलं, फासावर गेले. म्हणून मी त्यांना पत्र लिहिले 4,000 तरुणांना. 403 पुढं आली, आमची तयारी आहे. पण त्यांना सांगितलं की ट्रेनिंगमध्ये 11 ते 5 नाही, सकाळी 5ला उठायचं. रनिंग, PT, योगा, 1 घंटा हातात झाडू घ्यायचा, झाडू. 2 घंटे टिकावखोर हातात घ्यायचं, श्रमाला प्रतिष्ठा. दिवसभर ट्रेनिंग चालेल, रात्रीचं तुमचं लायब्ररी. पत्र लिहिले. 4,000तले 403 पुढं आली. ट्रेनिंग सुरू केलं आमच्या खर्चाने, सरकारचं ग्रँट नाही. ट्रेनिंग सुरू झालं, हातात झाडू घेण्याचा वेळ आला, 403 पैकी 110 उरली. टिकावखोर हातात घ्यायचा वेळ आला, फोड यायला लागले. श्रमाला प्रतिष्ठा कोणी शिकवलंच नाही. 96 उरली. त्या 96ना आम्ही ट्रेनिंग दिलं. आज एवढी सुंदर काम करतात ते. हे कधी 15 वर्षापूर्वी. आणि हे सेंट्रल गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंटला मी सारखा सांगतो आहे की हा देश बदलायचा ना, हा मार्ग आहे. पण त्यांच्या डोक्यातच बसत नाही. का म्हणजे असं डोक्यात बसत नाही? म्हणजे राळेगणला मी येतो, तुमच्याकडे नापास मुलांची शाळासुद्धा आहे, हॉस्टेल तुम्ही चालवता की 2-2दा नापास होतात मुलं. त्या मुलांना तुम्ही तर घडवता. म्हणजे मी आता तुमच्यासोबत फिरतानाही पाहत होतो की तुम्ही ज्या आपुलकीनं ती सर्व काळजी घेता आणि त्या नापास मुलांच्या शाळेचा निकालसुद्धा जो येतो तो पास मुलांच्या शाळेलाही मागे टाकेल असा येतो. म्हणजे राजकारणातले जे नापास आहेत ना, ज्यांच्याबद्दल आता आपण बोलतो आहोत, त्या नापास मुलांना पास करण्यासाठी काही उपाय आहे का? राजकारणातले राजकारणातले ज्या नापास मुलं आहेत त्यांना कसं अन्न पास करणार? ते पास होऊ शकतील, फक्त पक्ष आणि पार्ट्या ज्या आहेत
त्यांनी ठरवायला पाहिजे की ज्यांना तिकीट द्यायचं आहे, ज्यांना तिकीट द्यायचं आमदार खासदार, त्यांना 4 वर्ष आळंदीमध्ये ठेवायचं आणि आळंदीचा कोर्स द्यायचा 4 वर्ष. 4 वर्ष आळंदीत राहिला ना एकदम बदलून जाईल. पास होतील. भ्रष्टाचार डोक्यात राहणारच नाही. पण ते म्हणतात हे कसं काय होणार, म्हणलं याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. राजकीय पक्षांना नकोच आहे ते. ते नको आहे, ते शॉर्टकट पाहिजे. तर ते आज कोणी करायला तयार नाही. म्हणून मी आता मुख्यमंत्र्यांना म्हणालो की तुम्ही शिक्षक नेमताना प्राथमिक शाळेचे, तर शिक्षक नेमताना तुमच्या ज्या प्रायोरिटी आहेत त्या सगळ्या लावा आणि याच्या व्यतिरिक्त 4 वर्ष आळंदीचा आध्यात्मिक ज्ञानाचा कोर्स केला असेल तर अशांना प्राधान्य द्या, ती शाळा बदलून जाईल. ते आता म्हटलेत आम्ही प्रयत्न करतो असा. एक वेगळा प्रयत्न ठरेल तो नक्कीच. त्याचबरोबर जे मुद्दे येतात, म्हणजे आता मी तुमच्याबरोबर तुम्ही जेव्हा पाहणी करत फिरत होता, म्हणजे खरं तर कालच मला वाटतं बंगळुरूहून तुम्ही आलेला आहात, थकलेले आहात, तरीसुद्धा तुम्ही सगळीकडे पायी फिरत पाहणी करताय. अगदी बिजाग्र बरोबर आहे का, स्क्रू आहे की नाही, रंगाच्या आधी त्यांनी पॉलिश केलं आहे की नाही, एवढं सर्व पाहता तुम्ही. अशा प्रकारचं मॉनिटरिंग, पाहणी ही सरकारी यंत्रणांमध्ये पण झाली पाहिजे नाही का? कारण जो दर्जा दिसतो कामांचा तो पाहता काय वाटतं अण्णा? सरकारी यंत्रणेत व्हायला पाहिजे, ते होत नाही. त्याला कारण सरकारी तिजोरीतला पैसा हा जनतेचा आहे आणि जनतेचा पैसा कसा वापरला तरी चालतो, कोणी विचारणारे नाहीत. इथं जो पैसा येतो तो सरकारच्या तिजोरीतला नाही, हा जनतेच्या घामातला पैसा आहे. म्हणून एका स्क्रूचा विचार करावा लागतो. आणि दुसरं, ही नापास मुलं आहेत, हे उद्याचे आमचे समाजातले महापुरुष निर्माण होणार आहेत. यांना उद्याचे महापुरुष निर्माण करायचे आहेत. अशा दृष्टीने हा प्रयत्न चाललेला आहे, पैशासाठी नाही. पैसा कमवणं हा उद्देश नाही, तिकडं पैशाचा हिशोब आहे. पगार मिळतो त्याच्यात खंड नाही. जो पगार ठरलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त काय काय घडतं हे सांगण्याची गोष्ट नाही. असा फरक आहे त्याच्यात. हा पैसा एके पैसा जे चालला आहे त्यामुळेच घात होताना दिसतोय. पण हे थांबवता कसं येईल? कारण अण्णा तुम्ही तर जीवन वाहून घेतलं आहे. म्हणजे सैन्यातील तुमच्या सेवेनंतर तुम्ही जे समाजाला वाहून घेतलं त्यातला सर्वात मोठा अजेंडा भ्रष्टाचार विरोधाचा, की या देशाचं राजकारण, सत्ताकारण बदलणारा माणूस म्हणजे अण्णा हजारे. हे सर्व जाणतात, मात्र तरीसुद्धा हे चित्र विषण्ण करून जात असेल मन. हे कसं बदलता येईल? काही वेगळे उपाय डोक्यात येतात का? माणसांना आपल्या जीवनाचं तत्त्वज्ञान जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे होत राहणार. आज प्रत्येक माणूस आपल्या जीवनात विचार करताना काय करतो? पैसा, सत्ता एवढाच विचार करतो. त्याला हे कळत नाही की जीवनात फक्त पैसा हे जीवनातलं ध्येय नाही आहे. पैसा हे जीवनातलं ध्येय असतं तर सिकंदर महान जगावर राज करणारा जगज्जेता बरोबर काहीतरी घेऊन गेला असता ना. तो आलाय रिकामा हाताने, गेलाय रिकामा हाताने. आम्हाला सर्वांना त्याच वाटेने जायचं आहे. आम्ही आलो आहे रिकामा हाताने आणि आम्हाला जायचं आहे रिकामा हाताने. पैसा कमवणं हा दोष नव्हे. पैसा हे चरितार्थ चालवण्याचं साधन आहे. 2 पैसे मिळवल्याशिवाय तुम्हाला पाऊलच टाकता येणार नाही. जीवनाचं ध्येय पैसा नाही आहे. काही लोक जीवनाचं ध्येयच पैसा मानतात. हा घोटाळा होतो. मग हे त्यांना कळलं पाहिजे. ते कळण्यासाठी अशा काही कार्यशाळा त्यांच्यासमोर त्यांच्या घेतल्या पाहिजे किंवा काही वर्ग चालवले पाहिजे आणि त्यांना लेक्चर देणारा तोही तेवढ्या कॅपॅसिटीचा पाहिजे. नाहीतर एखादा भ्रष्ट आहे आणि तो त्यांना लेक्चर देतो, कोण ऐकणार ते? अडचण तीच झाली की कोण ऐकणार. आता चरितार्थाचा उल्लेख तुम्ही केलात. शेतकऱ्यांसाठी तुम्ही जे कार्य करता, म्हणजे एवढी वर्ष तुम्ही जे करताल, जे मॉडेल विकसित केलं पाण्यासाठी असेल, इतर सर्व हरितकरणासाठी असेल, एक आत्ता शेतकऱ्यांना संपावर जायची वेळ आली की 1 आठवडा शेतकऱ्यांनी स्वाभिमानानं, सन्मानानं जगण्यासाठी संप पुकारला.
तुम्हाला वाटतं का म्हणजे अनेकदा असं म्हटलं जातं की शेतकऱ्यांच्या सोबत कोण आहे? तर विरोधी पक्ष. म्हणजे जो विरोधात असतो तेव्हा शेतकऱ्यांसाठी जेवढं बोलतात, सत्तेत गेल्यावर मात्र विसरतात. असं का घडतं अण्णा? नाही, याला घडतं त्याला कारण आहे की शेतकऱ्यांचा वगैरे विचार असा ते दाखवतात की आम्ही शेतकऱ्यांसाठी हे करतो, आम्ही शेतकऱ्यांसाठी ते करतो आहे. पण एकूण जर चित्र पाहिलं तर सत्ता आणि पैसा या दोघांचा संबंध येतो तिथे. आजही विरोधी पक्ष सत्ताधारी जे बोलतात काय आहे? सत्ता. निष्काम भावनेने काम करणारे किती लोक आहेत. आणि जर ते असते तर ह्या सत्ताधाऱ्यांनी आज जे बोलतात आम्ही शेतकऱ्यांसाठी करतो, आता इथे आम्ही शेतकऱ्यांसाठी काही ना काही थोडं केलं, परिसरात 4-5 गावात हे काम झालं. दिसतंय. हां, ज्या गावात 80% लोक अर्धपोटी झोपत होते शेतकरी, प्यायला पाणी नव्हतं, जेवायला अन्न नव्हतं, 6-6 किलोमीटर खडी फोडायला जात होते, अशा अवस्थेतला शेतकरी आज परदेशातला पैसा नाही, उद्योगपतीचा पैसा नाही, कोणाच्या देणग्या घेतल्या नाहीत आणि आज ते स्वावलंबी झाले. ज्या गावात 80% शेतकरी अर्धपोटी झोपत होते त्या गावातून 150-200 ट्रक कांदा भाजीपाला बाहेर जातो. ज्या गावातून 300 लिटर दूध बाहेर जात नव्हतं शेतकऱ्यांचं, 300 लिटर, त्या गावातून 6,000 लिटर दूध रोज बाहेर चाललं आहे. हा कुठं बाहेरचा पैसा नाही, प्रकृती तिचा उपयोग करून घेतला आणि शेतकरी स्वावलंबी झाला. मग जे आज बोलतात सगळे सत्ताधारी असो विरोधक असो, त्यांनी आपापल्या गावात असा प्रयोग का करत नाही? शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायच्यात ना, स्वावलंबीच होतात ना शेतकरी. शेतकऱ्यांची अवस्था बदलते. झोपडीत राहणारे शेतकरी आज RCCचे घरं बांधलेत, येऊन पाहिलं पाहिजे. मग अशी कामं का करत नाहीत? पण त्याला गाडून घ्यावं लागतं ना एका दाण्याला, ती तयारी नाही. पण अण्णा तोच प्रश्न परत, की इतकं चांगला तुम्ही मॉडेल सुचवता, तुम्ही करून दाखवलेलं आहे. म्हणजे असं नाही आहे की अण्णा हजारे फक्त बोलतात, त्यांनी स्वतः करून दाखवलं. आणि तुम्ही जे मगासपासून पॅरामीटर्स सांगितले, त्या पॅरामीटर्समध्ये बसणारे तुम्ही आहात, की तुम्ही जे बोलतात ते करता. चारित्र्य स्वच्छ आहे, विचार अगदी सुस्पष्ट आहेत, आचार तसाच आहे. तरीसुद्धा या राजकारण्यांच्या डोक्यात ते का घुसत नाही आणि असं आपल्या गावासाठी तरी करावं हे का त्यांना वाटत नसावं? कुठं दोष घोडं अडतंय कुठं? ते घोडं अडतं फक्त सत्ता डोक्यात बसलेली आहे. ते दुसरे विचार तिचा यूज देत नाही. सत्ता जे करायचं ते सत्ता, पैसा, त्याच्यामुळं दुसऱ्या विचाराला तिथं वाव मिळत नाही. ते जे डोक्यातले विचार आहेत, सत्ता पैसा, हे बाजूला केले पाहिजे आणि सेवाभाव आला पाहिजे. सेवा मला करायची ती मला शेतकऱ्यांची सेवा करायची, मला करायची ती गावाची सेवा करायची, मला करायची ती माझ्या राज्याची माझ्या देशाची सेवा करायची. आणि सेवेचा अर्थ आहे निष्काम कर्म. भगवद्गीतेचा संदेश आहे, कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. निष्काम भावनेने कर्म करा, अशी गीतेचा संदेश आहे. निष्काम भावनेने केलेलं कर्म ही ईश्वराची पूजा असते. पूजा फक्त मंदिरात डोळे झाकून होत नाही, ती करा म्हटले संतांनी. पण 2 तास डोळे झाकल्यानंतर 3 तास लोकांची जमीन आपल्या ताब्यात कशी येईल हा जो प्रयत्न होतो हा दोष आहे. अशी सेवा जर ठरवली तर बदलून जाईल सगळं, शेतकऱ्यांचं जीवन बदलून जाईल. आणि मग तुम्ही संघर्ष जर केला तर त्याला वेटेज येतं. आता पहा, मी शेतकऱ्यांसाठी संघर्ष केलं. भूमी अधिग्रहण बिल दिल्लीत बसलो, देशातल्या संघटना जागे झाल्या, सरकारला मागे घ्यावं लागलं. महाराष्ट्रामध्ये 1989मध्ये वीज मोटारी जळतात,
पिकं जळत आहेत. 3 वर्ष मी लढत होतो की ह्या वीज व्होल्टेज पुरत नाहीत, याला बदल करा. सरकारकडून बदल झाले नाही. शेवटी आंदोलन केलं. मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो 10 दिवसानंतर आणि लोक चिडले. हे मेन रोडला 10-12 हजार लोकांनी रोड रोको केलं. गोळीबार झाला. 4 लोक जागेवरती आमचे गेले. 7 लोक घायल झाले शेतकऱ्यांच्या हितासाठी. पण नंतर 450 कोटी रुपये सरकारने मंजूर करून मंजुरीच्या आधी सबस्टेशन उभे केले. ते शेतकऱ्यांसाठी पण हे कधी आधी आपण जगावं लागतं. तसं आहे. तुम्ही शब्दाने सांगून परिवर्तन होणार नाही. कबीरदासजी म्हणतात, कथनी मिठी खांडसी, बोलणं खांडसरीसारखं गोड असतं. कबीरदासजी म्हणतात, बोलणं खांडसरीसारखं गोड असतं. कथनी मिठी खांडसी, करणी विषके लोय. कथनी छोड, करणी करे, तो विष का अमृत होय. कथनी सोडून करणीच्या मागे लागला तर विषाचं अमृत होऊन जातं. आपण आत्ताच 1989च्या त्या आंदोलनाचा उल्लेख केला. महाराष्ट्र विसरू शकत नाही. म्हणजे तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात टाकलेला, शेतकऱ्यांनी स्वतःचे जीवसुद्धा त्यासाठी अर्पण केलेत जीवन. आज ठाण्यातसुद्धा आजचीच घटना जी आहे की ठाण्यात जमीन अधिग्रहण चालू होतं. नौदलाच्या तळासाठी, देशासाठी, नौदलासाठी जमीन दिलीच पाहिजे. मात्र कुठंतरी असं वाटतंय का अण्णा, की शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्या आईला, त्यांच्या जमिनीला हिरावून घेण्याचा प्रयत्न होतो. त्यातून शेतकरी पेटून उठतात आहे, अगदी गोळ्यांनाही सामोरे जाऊ पाहतात. म्हणून भूमी अधिग्रहण बिल आम्ही जे आंदोलन केलं, आमचं म्हणणं हेच होतं, जी भारत सरकारला, राज्य सरकारला कुठली जमीन घ्यायची असेल तर आधी तुम्ही ग्रामसभेची परवानगी घ्यायला पाहिजे, मग जमीन घेऊ शकता. ग्रामसभेची परवानगी न घेता तुम्ही मनमर्जीप्रमाणे जर जमीन घेत असाल तर इंग्रजांच्या हुकुमशाहीतून तुमच्यात काय फरक आहे. लोकशाही आहे, ती लोकांची आहे. लोकांनी लोकसहभागातून चालवलेली, तिचं नाव आहे लोकशाही. असं तुम्ही जबरदस्तीने करायला लागलं तर लोकशाही कुठे आहे? तर लोकशाहीचा गळा घोटल्यासारखं होईल. मग लोकशाहीमध्ये लोकांना विचारून करायला पाहिजे, ही खरी लोकशाही आहे. पण लोकांनाच विचारलं जात नाही आहे. नावापुरती लोकशाही वाटते की अनेक वेळा निकाल येतात, लोकांचं म्हणणं असं असतं की आम्हाला हे नको होतं आणि घडलेलं तेच दिसतं. किंवा दुसरं असंही घडताना दिसतं की लोकांना मोठमोठी आश्वासनं दिली जातात, की स्वप्न दाखवली जातात, प्रत्यक्षात ती पाळली जात नाहीत. नाही, त्याला कारण आहे की लोकांच्यामध्ये जेवढी जागृती यायला पाहिजे, 70 वर्ष उलटल्यात, अजूनही जेवढी जागृती यायला पाहिजे तेवढी आली नाही. आजही लोकांना हे माहीत नाही की मी मालक आहे या देशाचा. सरकारी तिजोरीत जमा होणारा पैसा हा माझा आहे. ते कलेक्टर असतील ना तर कमिशनर असतील ना तर सेक्रेटरी असतील, कोणी असतील, सर्व अधिकारी गव्हर्नमेंट सर्वंट. गव्हर्नमेंट हे जनता आणि सर्वंट म्हणजे सेवक. हे जनतेचे सेवक आहेत. आमदार, खासदार, मंत्री हे लोकप्रतिनिधी सर्व जनतेचे सेवक आहेत. मालक कोण आहे? जनता. 70 वर्ष झाले स्वातंत्र्याची. तो मालक आहे, तिजोरी त्याची आहे. माझ्या तिजोरीचं काय होतं तो पाहायलाच तयार नाही. मालक झाला, सेवकांना नेमलं आणि हा झोपला. आणि हा झोपल्यामुळं त्याच्या तिजोरीची चोरी व्हायला सुरुवात झाली. कारण तो झोपला ना. चोऱ्या कधी होतात? मालक ज्यावेळेला घरात झोपलेला असतो त्यावेळेला चोऱ्या होतात. तसं आमच्या देशात झालं. मालक झोपला आणि त्याच्या तिजोरीची चोरी व्हायला सुरुवात झाली. ती एवढी झाली, तिजोरीचा कडकडाट झाला. आता कर्ज घेतो आम्ही, त्याच्यातही चोऱ्या आहे. कारण मालक झोपला ना. आता बरं झालं, दिल्लीचं एक आंदोलन झालं 2011. त्यामुळं मालक एकदम उभा नाही झाला, पण करवट बदलली, जागा झाला तो. आता मालक जागा झाला. आता भ्रष्टाचार संपला नाही, पण करोडो रुपये खर्च करून जी जागृती येणार नव्हती देशात ती आली, करवट बदलली. आता यापुढं आणखी प्रयत्न करावे लागतील त्याला.
एक देशाला राज्याला पुन्हा एकदा अशा जन आंदोलनाची गरज आहे असं वाटत नाही यांना? आंदोलन घटनेने दिलेले अधिकार आहेत ना. ज्या वेळेला सरकार अन्याय करतं, अत्याचार करतं, इथे एखादी संस्था अन्याय करते, अत्याचार करते, त्यावेळेला आंदोलन करणं हा त्याचा मूलभूत हक्क आहे. घटनेने दिलेला अधिकार आहे तो. त्याने आंदोलन केलं पाहिजे. हे घटनेने दिलेला अधिकार आहे. फक्त हिंसा करायची नाही. अहिंसेच्या मार्गाने केलं आहे. हिंसा जर केली तर मग ते खरं आंदोलन होत नाही, सत्याग्रह होत नाही. सत्याचा आग्रह असा असला पाहिजे, आत्मक्लेश आपण करावं, आत्मक्लेश आपण करावं आणि त्याच्या वेदना सरकारला, जनतेला व्हाव्यात, असा सत्याग्रह असावा. तुम्ही राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होईल, दुसऱ्या माणसाला त्रास होईल, दुःख होईल, असं वर्तन केलेलं सत्याग्रह तो खरा सत्याग्रह नाही. अहिंसा म्हणून हा प्रत्येकाचा हक्क आहे, मूलभूत हक्क आहे, तो केला पाहिजे. पण आज जेवढ्या संघटितपणे आंदोलनं व्हायला पाहिजे तेवढी होत नाही. आणि त्याच्यात मग तू मोठा की मी मोठा याच्यात अडकतात. आत्ता जो शेतकऱ्यांचा संप झाला त्याच्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने पाहता? आणि जे सरकारने आश्वासनं दिलेली आहेत शेतकऱ्यांना, तुम्हाला ती पुरेशी वाटतात का शेतकऱ्यांच्या पुढच्या जीवनाचा विचार केला तर? हे आश्वासन देणं, आश्वासन मागणं हे खरा जो मूलभूत पर्याय आहे तो तळातून आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या गावामध्ये अशा प्रकारची कामं जर उभी केली तर तुम्हाला आंदोलन करायची वेळ येणार नाही आणि त्याचे जीवनमान बदलेल, त्याचं राहणीमान बदलेल, त्याची अर्थव्यवस्था बदलेल. महात्मा गांधी म्हणत होते, तुम्हाला देशाची अर्थव्यवस्था बदलायची का? जर देशाची अर्थव्यवस्था बदलायची असेल तर गावाची अर्थव्यवस्था बदलली पाहिजे, त्यावेळेला देशाची अर्थव्यवस्था बदलेल. तर आम्ही विचार करत नाही. आम्ही अर्थव्यवस्थेचा वर 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 विचार करतो आहे. अरे वरून अर्थव्यवस्था बदलून खरी अर्थव्यवस्था बदलणार नाही. गावाची अर्थव्यवस्था बदलली पाहिजे, त्यावेळेला देशाची अर्थव्यवस्था बदलेल. हे जे गांधीजींचे विचार होते त्याची आज गरज आहे. आता पहा ना, राळेगणमध्ये गावाची अर्थव्यवस्था बदलली, अर्थव्यवस्था बदलली, जीवनमान बदललं, प्रत्येक माणसांच्या जीवनात सुख आलं, समाधान मिळतं. असं ते घडलं पाहिजे. ही राळेगणची जी क्रांती आहे ती अवघ्या महाराष्ट्रात घडावी, देशात घडावी असं प्रत्येकाला वाटतं. मात्र अण्णा हजारे हे यांच्याकडेच लोक वारंवार अपेक्षेने पाहत असतात. पुन्हा एखादं जन आंदोलन उभं राहिलं तर अण्णा त्याचं नेतृत्व करण्यासाठी तयार आहेत. खरं तर म्हणजे अवघड असं एक थोडंसं विचारतो, कारण त्याचं कारण असं आहे की मला ठाऊक आहे की तुमची व्यग्रता एवढी आहे. 2011ला तुम्ही देशाला जागा केलं होतं. रामलीला मैदानातून एक जो आपण तुतारी फुकली, त्यामुळे काय नाही म्हटलं तरी देशात खूप मोठं एक वेगळं परिवर्तन घडून आलं. ते परिवर्तन हे योग्य वाटतं तुम्हाला की काही त्यात चूक झाली सत्तांतरामध्ये सुद्धा असं वाटतं? जे सत्तांतर झालं त्या परिवर्तनामधून देशात नरेंद्र मोदी सरकार आलं, राज्यात भाजप शिवसेनेचं सरकार आलं. या सरकारकडे तुम्ही कोणत्या दृष्टीनं पाहता? 3 वर्ष होऊन गेलीत. सत्ता परिवर्तन करून खरं परिवर्तन होणार नाही. व्यवस्था परिवर्तन झाली पाहिजे, संपूर्ण व्यवस्था बदलली पाहिजे, तर खरं परिवर्तन येईल. सत्ता परिवर्तन काय? आता स्वातंत्र्यानंतर ही सत्ता आली, ती गेली, दुसरी आली, ती गेली, तिसरी गेली, तर बदल काहीच नाही. फक्त सत्ता बदलून देश बदलणार नाही. व्यवस्था परिवर्तन घडलं पाहिजे आणि व्यवस्था परिवर्तन घडायचं असेल तर जनतेला संघटित व्हावं लागेल. आता जसं ह्या आंदोलनात आहे, हे काही लोक माझ्याकडे आले की आमच्या हे आंदोलन आता चाललेलं आहे, तुम्ही लक्ष घाला. मी मुख्यमंत्र्यांना फोन केला की बाबा तुम्ही याच्यात लक्ष घाला शेतकऱ्यांच्या प्रश्नात. ते म्हटले माझी तयारी आहे, सांगा मला काय करायचं. आणि मग मी प्रेसवाल्यांना एक नोट दिली की असं असं मुख्यमंत्री म्हणतात की मी याच्यात लक्ष घालून तुम्ही सांगा काय करायचं ते. मग मी या संघटनांना म्हटलं की तुम्हाला जर हे करायचं तर तुमची तयारी असेल तर चर्चेला तयार व्हा, मी पण येतो.
तर ते काहींना असं संशय आला, अण्णा आमचं श्रेय घेऊ इच्छितात. अण्णा हे श्रेयासाठी कधी करत नाही आयुष्यामध्ये. त्याचं काही राहिलंच नाही ना. मंदिरात झोपण्याचं एक बिस्तर आहे आणि जेवणाचं ताट. आयुष्यात माझं बँक अकाउंटचं पुस्तक कुठं असतं काही माहीत नाही. तर कशाला श्रेयाच्या मागं लागेल तो. हे काही लोकांना कळत नाही. मग मी म्हटलं बा, तुम्हाला असं वाटतं ना तुमचं श्रेय मी घेतो, तुमचे तुम्हाला लक लाभ. मी आपला बाजूला राहतो, पाहतो काय काय करतात आहे. शेवटचे एक दोन प्रश्न आहेत फक्त. एक महत्त्वाचा प्रश्न शेवटचा, की राष्ट्रपती पदाची आता खूप चर्चा झाली, उमेदवारी कोणाला, याला त्याला. वारंवार एक प्रश्न मनात येतो, की अनेक नावं चर्चेत आणली जातात. त्यासाठी जातीचे निकषसुद्धा खुलेआम चर्चेत आणले जातात. आजच्या काळात सुद्धा, एवढ्या वर्षानंतर सुद्धा स्वातंत्र्याच्या. राष्ट्रपती पदासाठी तुमच्यासारख्या माणसाचा जो निष्कलंक आहे, ज्याचा आचार विचार सुस्पष्ट आहे, अशा माणसाचा का विचार होत नसावा अण्णा? किंवा कधी कोणी तुमच्याशी अशा उमेदवारीसाठी किमान संपर्क संपर्क तरी केला का? नाही नाही, संपर्क केलेला नाही आहे आणि केला तरी माझी ती पात्रता नाही आहे. माझी ती पात्रता नाही आहे एवढ्या उच्च पदावर ते. म्हणून तर कोणी संपर्क केला तरी मी ते कधी त्यांना होकार देऊ शकणार नाही, कारण माझी ती पात्रता नाही आहे. अण्णा, ही तुमची विनम्रता आहे की तुम्ही पात्रता नाही म्हणता, मात्र जे निकष त्या पदासाठी चर्चेत आणले जातात ते तुम्हाला योग्य वाटतात? नाही, निकष हे बरोबर नाही. आमच्या देशात जात पात धर्म वंश हे भेद निर्माण झाले. हे कशामुळे निर्माण झाले? पक्ष आणि पार्ट्यांच्या समूहामुळं. पक्ष आणि पार्ट्यांच्या समूहामुळे निर्माण झाले आणि घटना पक्ष आणि पार्ट्यांना मान्यता देत नाही. हे तुम्हाला माहीत नसेल, किती लोकांना माहीत आहे. घटनेमध्ये पक्ष आणि पार्टीचं नावच नाही आहे. घटना म्हणते 25 वर्षाचा वय असणारी व्यक्ती लोकसभेची निवडणूक लढवू शकेल आणि ज्या व्यक्तीचं वय 30 वर्ष आहे अशी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकेल अशी घटना म्हणते. आणि आज कोण लढवतं आहे? पक्ष आणि पार्ट्यांचे समूह. समूहामुळं भ्रष्टाचार वाढला. आतमध्ये समूह, बाहेरही समूह. भ्रष्टाचार वाढला, गुंडगिरी वाढली, जातपात धर्मवंशाचे भेद वाढले या तुमच्या समूहामुळं. घटना म्हणते त्याप्रमाणे इंडिव्हिज्युअल व्यक्ती, समाजाने निवडून दिलेले इंडिव्हिज्युअल व्यक्ती गेले असते चारित्र्यशील, 25 वर्ष वय आणि 30 वर्ष, तर हा भ्रष्टाचार आज तुम्हाला दिसला नसता देशात. पण आज जे चाललं आहे हे घटनाबाह्य सगळं. मी 6 वर्ष लढतो सारखं. इलेक्शन कमिशनबरोबर माझ्या 5 मीटिंग झाल्या. मी त्यांना विचारतो आहे, घटनेमध्ये पक्ष आणि पार्टीचं नाव नाही आहे, तुम्ही मान्यता देता कशी? ते म्हणतात आज काही करता येत नाही. नाही म्हणत नाहीत, आज काही करता येत नाही. असं ते इलेक्शन मी त्यांना आता शेवटच्या मीटिंगमध्ये त्यांना प्रश्न विचारला, घटनेमध्ये पक्ष आणि पार्टीचं नाव नाही तर हे चिन्ह आलं कुठून? चिन्ह, या चिन्हाला काय घटनेचा आधार आहे? पंजा, कमळ, हत्ती कुठून आले? हे घटनेचं काय आधार आहे त्याला? कुठं घटनेत कुठच्या परिच्छेदमध्ये म्हटलं आहे हे चिन्ह वापरायचं? घटनेतच चिन्ह नाही आहे. मग मी इलेक्शन कमिशनना विचारलं की चिन्ह आलं कुठून, आठवा त्याला? ते म्हणतात आज आठवता येत नाही ते. पण एक केलं आता, उमेदवाराचं नाव आणि पुढं फोटो टाकला. हा फोटो 1952च्या पहिल्या निवडणुकीत यायला पाहिजे होता. फोटो आला, नाव आलं. आता आमचं म्हणणं आहे चिन्ह हटवा, बस. फोटो आला, नाव आलं, झालं. तो शिकलेला असेल, अशिक्षित असेल, फोटो पाहिल, हा गुंडा आहे, मत देणार नाही, हा भ्रष्ट आहे, मत देणार नाही. चारित्र्यशील माणसाला मत देईल. त्याच्यातून लोकशाहीमध्ये शुद्ध पवित्र लोक जातील. तर हा खरा हे लोकांना माहीत नाही. नक्की. धन्यवाद अण्णा. अण्णांनी जाता जाता जे आपल्याला सांगितलं ना, की मुळात निवडणुकांमध्ये पक्षांना तसं स्थानच नसलं पाहिजे. घटनेत तसं कुठेच नाही आहे, मात्र घडतंय भलतंच आणि त्यातूनच सारं काही बिघडतं आहे. अर्थात अण्णांचा जो ध्यास आहे, जो श्वास आहे भ्रष्टाचाराच्या विरोधातला, त्याचबरोबर या समाजासाठी काहीतरी करून दाखवायचा,
त्या ध्येयानं म्हणजे ते इतरांकडून जी अपेक्षा बाळगतात ते स्वतःच तसे वेडे झालेले आहेत आणि त्या वेडेपणातून या समाजाला त्यांनी जे वाहून घेतलेलं आहे सातत्यानं त्यांचा लढा सुरूच राहील आणि त्यांच्या लढ्यात जय महाराष्ट्राची साथसुद्धा कायम त्यांना तशीच राहील. इथंच आपण थांबूया. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.